मध्यंतरी आपण पाहिले की बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली होती. अनेक तक्रारी आल्या, अनेक लहान मुलांना ते कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर नगरपालिका जागी झाली होती. आपण हे नाळवंडी परिसर आहे आणि आपण जर पाहिलं तर हे जे आहे ह्या साईडला जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे मोकाट कुत्र्यांसाठी कोंडवडा या ठिकाणी बनवलेला आहे. परंतु कागदावर ह्या सर्व एका डॉगला पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यापासून 5-6 दिवस सोडेपर्यंत एकूण मला वाटतं काहीतरी 1400 रुपये खर्च कागदावर दाखवला जातो. ॲक्च्युली तो खर्च होत नाही आहे. आणि हे जर आपण पाहिलं तर नेमकं इथे चाललंय काय हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सनी वाघमारे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. त्यांनी बऱ्यापैकी यावर स्टडी केली आहे. आपण या कोंडवडा परिसरात आलेलो आहे. नेमकी एकूण त्या इथली जर पाहणी जर केली तुम्ही, मला वाटतं बऱ्यापैकी अभ्यास केलाय, काय नेमकं बरं सर या ठिकाणी ना स्वच्छतेची नाही व्यवस्था व्यवस्थित, इथं लसीकरण केलं जात नाही आहे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी जे वर्कर आहेत ते बाल कामगार आहेत आणि निगराणी व्यवस्थित नाही स्ट्रीट डॉगची म्हणजे आपण भटके कुत्र्यांची. ज्यावेळेस हे पकडून आणतात, हे आपले स्ट्रीट डॉग म्हणतो आपण, ते ओढत आणतात, पण ती पद्धत तशी नाही आहे. त्यांना उचलून आपल्याला त्या ठिकाणी या कोंडवाड्यामध्ये आणावं लागतं. असं खूप काही मी आपल्याला दाखवणारच आहे. पण सध्याला इथं जे आपण पिंजरे आहेत ते पिंजऱ्याला व्यवस्थित निगराणी नाही, कधी डॉग निघून जात आहेत. आणि असा नियम आहे की जिथून आपण कुत्रे आणले स्ट्रीट डॉग आणले ते त्याच ठिकाणी 4 ते 5 दिवसांना सोडावं लागतं. पण या ठिकाणी तसा प्रकार होत नाही, हे इथेच सोडून देत आहेत. त्यामुळे हे लसीकरणाचं आपण पाहू शकतो कशा प्रकारे नक्की सर पाहू शकतो. तर आपण ते दाखवता. या ठिकाणी हे जे 2-3 जण आहेत हे परभणीचे, मला वाटतं परभणीचे आहेत का तुम्ही? UP के दाखवा आम्हाला, उघडून दे. आपण एकूण हे कशा प्रकारे लसीकरण करतात, जे काही ही प्रक्रिया आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या पूर्ण भागामध्ये हे जे काही मोकाट कुत्रे आणलेले असतात त्यांचे लसीकरण या ठिकाणी करतात. हे एकूण जर पाहिलं इथे उभं सुद्धा राहू शकत नाही सर. खूप म्हणजे स्वच्छताच नाही आहे तिथं. कुणीही इथं म्हणजे डॉक्टर नाही आहे तिथं. आता आपण आलो, तुम्ही बघितली तर डॉक्टरच नाही आहे. म्हणजे क्लिनिंग कशी करत असतील मला तर वाटत नाही. रामभरोसे काम चालू आहे. मेडिसिन वगैरे पाहिलं तर दिसतंय बघ. सर हे जे मुलं आहेत हां बीज वगैरह जाते फ्रिज में जो घर पर रखा है। ये काय किस काय ये हां ये टाकी लग से इसमें ये टाकी लगाने का, ये घास उगाने का। ओके. ये वजह से सर्जरी के लिए वैक्सीन आपको वैक्सीन करते हैं। वैक्सीन फ्रिज में रखा ना, बोला ना फ्रिज में रखा है। फ्रिज किधर है? फ्रिज उनके घर पे, आदित्य के घर पे। किसके घर पे? आदित्य के घर पे। उधर फ्रिज नहीं है? यहाँ पर नहीं है फ्रिज। क्या बात है? इसलिए नहीं है, आपको पता होगा ना। फ्रिज हम पे है नहीं, उनका फ्रिज है जो उसी में रखते हैं। आपको कुछ एक्सपीरियंस है इसका? आपको कुछ एक्सपीरियंस है? हाँ, 2-3 साल से काम कर रही है। सर्टिफिकेट है आपके पास? सर्टिफिकेट तो नहीं है, ये काम कर रहे 2-3 साल से। उम्र कितनी है? उम्र 18 साल। कितना? 18 साल। 18? आपका मेरा 18 साल। आपका भी 18. और इधर क्या है? ये इधर भी कुत्ते सेम. हाँ कितने हैं अभी यहाँ? खोल करो। 50 रुपये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण मला वाटतं 100 कुत्रे या ठिकाणी त्यांनी सोय केलेली आहे. परंतु या ठिकाणी जर थांबलं तर जी काही स्वच्छता असणं अपेक्षित आहे, जे काही प्राणी या ठिकाणी आणले जातात त्यांची जी काळजी केअर घेणं अपेक्षित आहे ती या ठिकाणी होत नाहीये. काय नेमकं आहे सर? इथं एक गंभीर बाब आहे. भारतीय जीव जंतू म्हणून एक बोर्ड आहे आपल्याकडे. त्या बोर्डचं आपल्याला इथं रजिस्ट्रेशन लागते. यांच्याकडे रजिस्ट्रेशन नाही आहे. आणि 3 रजिस्ट्रेशन असल्यामुळे अनुभवाचा काही प्रश्न येत नाही. त्याला पण नियम आहे की 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि जे हे कुणी ऑपरेट करत आहे हे परभणीचे मुंदडा म्हणून आहे. त्या ठिकाणाहून ते परभणीने काम बघतायत. त्यांची विजिट होते काय? विजिट तर होतच नाही त्यांची. पण सध्याला आपण डॉक्टर तरच नाही. मग हे कुणाच्या भरोश्यावर चालू आहे हा प्रश्न इथे निर्माण होतोय. आपण बाहेर जाऊन बोलू. डॉक्टर कब आते? डॉक्टर कल आने वाले सर। कहाँ से आते हो? यहीं से आते हो, नाम नहीं मालूम उनको डॉक्टर का सर। ओके. नंबर तो है लेकिन नाम नहीं मालूम।
ही जी घाण बघतोय आपण, म्हणजे कसलीही स्वच्छता या ठिकाणी दिसत नाहीये. म्हणजे आता जर मध्ये आपण गेलो तर तिथं मध्ये उभं राहणं सुद्धा शक्य आहे. या प्रक्रियेला मला वाटतं एक डॉग पकडल्यानंतर सोडेपर्यंत 1400 रुपये काहीतरी कागदावर दाखवले त्यात. तुम्ही काय माहिती घेतली? 1400 ते 1500 ऐकलं मी असं हां. की आहे म्हणून त्याला. त्यांना 4 दिवस इथं ठेवतात ते, पण काही असा प्रकार आहे सर, इथं 4 ते जास्त दिवस ठेवतात इथे. कशामुळे ठेवतात काय माहिती. असं इथं नोंद नाही आहे. तुम्ही आज शहरातून किती डॉग आणले याची नोंद पाहिजे ना. नोंद नहीं रखते आप? हाँ? कितने कुत्ते लाए, कितने छोड़े, कहाँ पे लिखते नहीं क्या? लिखते नहीं, फोटो नहीं। खिंचाते हैं। आपण जो ऑपरेट करते आप लोग, हाँ, उस पर ऑर्गन रहता है ना, ऑर्गन रहता है। है आपके पास? हाँ। आज कितना किया ऑपरेट आज ऑपरेशन कहाँ हुआ जो ऑर्गन? इससे पहले? इससे पहले कल हुए थे 15 हाँ? 15 हुए थे। 15 तो उसके हो गए ना? है ना? है? दिखा अंदर सकते है ना, दिखा नहीं सकते, कट्टिया में रखे हुए दिखा सकते कितना हो। बॉक्स है? एक बॉक्स है, दो तीन बॉक्स है, जब से काम चल रहा है ना। तो आप तो बोल रहे 15 ऐसा ऑपरेट किया है। जब से काम चल रहा है ना, तब से ऑपरेशन हुआ ना, तो सब ऑर्गन इकट्ठे रहते हैं और लास्ट में काउंटिंग करवा सकते हैं। लास्ट में करते हैं। हाँ, ठीक है। काम आज आपने कितने पकड़ के लाया था? आज पकड़ के लाए ना 4-5 पकड़ के लाए। उसके रजिस्टर में नोंद किया? रजिस्टर में नहीं, फोटो रखते हैं वहीं से। फोटो रखते हैं सिर्फ, किस में रखते फोटो? GPS के। GPS. म्हणजे सर ते तुम्ही म्हणले मला की 1 महिना का ठेवत असतील, आज त्यांच्याकडे नोंद नाहीये, मग हेच डबल दाखवत असतील तर असाही प्रश्न निर्माण होतो. काल सर बीड मामला म्हणून बार्शीनाका परिसरामध्ये एका मुलावर आपण माझ्याकडे व्हिडिओ आहे टाकला, त्याच्यावर अटॅक केला डॉग. अब बीड मामला में गए थे तो बार्शीनाका अर्चना की। सर त्यांना माहिती. भाई, क्या खिलाते आप इनको? इनको राइस खिलाते हैं, बेस्ट चिकन डाल देते हैं। मुळामध्ये कुठं पैसे खावात आणि कुठं भ्रष्टाचार करावं हे बीडमध्ये काही नवीन नाही आहे. परंतु हे दोघांचं वय जर बघितलं तर 17-18 वय आहे आणि ह्यांच्यावर जवळपास इथली सगळी जबाबदारी सोपवली आहे. ते कोण, मला वाटतं इथले जे काही ठेकेदार आहेत ते परभणीचे आहेत, डॉक्टरही तिथले आहेत. हे रोज येत आहे म्हणतात, पण आता वाटत तर नाही इथली परिस्थिती पाहून ते रोज येत आहेत म्हणून. पण आता काय तुम्ही हे सगळं प्रकरण उपस्थित केले, काय राहणार आता पुढची भूमिका? माझी भूमिका हे जे त्यांनी ज्या कंपनी दिले ते प्रथम जे आपले मुख्य अधिकारी प्रभारी आहेत त्यांनी रद्द करावे. उद्या येणाऱ्या 2 दिवसांना, मला वाटतं 2 दिवसानंतर एक सर्वसाधारण बीड नगरपालिकेची आहे, त्या ठिकाणी रद्द करायला पाहिजे. हा बीड नगरपालिका बीड शहरातील नागरिकांची किती दिवस जनतेच्या जीवाशी खेळणार आहे. सर लहान मुलावर अटॅक केल्यावर किती अवघड आहे, किती परिस्थिती गंभीर. काही दिवसापूर्वी मी माझा मित्र बाळ शिर्के म्हणून आम्ही पंढरीमध्ये काय अटॅक झाला होता सर, तर खूप भयानक अटॅक झाला. त्याचा आम्ही प्रश्न उपस्थित झाला, पण त्याच्या आधी ते बंद होतं. ज्यावेळेस आम्ही फडसे सरांना बोललो त्यावेळेस त्यांनी पुन्हा हे काम सुरू केलं. तर मला कधी असं वाटतंय या ठिकाणी कुणाचा दबाव आहे, असंच वाटतं की ह्या अशा परिस्थितीमुळे शैलेश फडसे सर तर गेले नाहीत असाही प्रश्न निर्माण होतो सर. ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते, हे राम भरोसे चालू आहे सर. आता मी सांगण्यापेक्षा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की काय परिस्थिती आहे. जर हे लहान मुलं काम करत असेल तर किती गंभीर परिस्थिती. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एक कोणताही जीव असो, प्राणी असो, त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेणं हे सर्वांचं कर्तव्य असतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर लाखो रुपये या ठिकाणी खर्च होतात, तर ते कागदावर दाखवले जातात. प्रत्यक्षात जर आपण या ठिकाणी पाहणी केली तर आपल्या लक्षात येईल की ह्या प्रकारचा कसा कारभार या ठिकाणी सुरू आहे आणि नेमकं हे पैसा कुठं जातो याचाही चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आत्ता जी काही इथं हेळसांड होती या प्राण्यांची ती थांबवण्याची गरज आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर खान, बीड.